नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. अगदीच 2-4 दिवस राहिलेत आता निवडणुकीला आणि सगळे कार्यकर्ते खूप बिझी आहेत. त्यातनंच आम्ही समीर आबांना आम्ही पकडलंय आणि त्यांच्याशी आता आपण थेट गप्पा मारणार आहोत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये ते उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. चौथ्यांदा आय थिंक तुम्ही उभे आहात, बरोबर? तुम्हाला सकाळपासून आम्ही शोधतोय आज आणि तुम्ही आत्ता आम्हाला भेटलाय. किती धावपळ चालली आहे? मे बी भरपूर धावपळ चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, आता सर्वसामान्य माणसाचा आवाज असल्यावरती आम्हाला तळागाळात राहण्याची सवय. सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपला उमेदवार आपल्या घरात आला पाहिजे आणि भेटला पाहिजे, आपले प्रश्न जाणून घेतला पाहिजे, तो हक्काचा पाहिजे. म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचत चालू आहे. त्यांच्या बाबतीत आम्हाला असं झालं, कॅच मी इफ यू कॅन. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून तुम्ही आत्ताच म्हणालात ओळखलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की तुमचं या सर्वसामान्य माणसांसाठी ओव्हरऑल विजन काय आहे? 100% वाघोली खराडी या प्रभागामध्ये मी स्वतः गेले 3 पंचवर्षीय ग्रामपंचायतमध्ये लढलेलो आहे. सर्वसामान्य माणसांना काय असतात, ज्या मूलभूत गरजा असतात ते प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही करत असतो. म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेज लाईन असेल, ह्या गोष्टी आम्ही आमच्या ग्रामपंचायतमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आता गेले 4 वर्षापूर्वी महानगरपालिकेमध्ये आम्ही गेल्यामुळे हे आवाज उठवणारा आपला घरातला माणूस कोण पाहिजे, हक्काचा माणूस कोण पाहिजे, तो म्हणून मला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतून निवडलं गेलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की या प्रभाग क्रमांक 4 मधले असे टॉप 3 इश्यूज कोणते आहेत की जे तुम्ही निवडून आलात तर पहिल्यांदा ते सॉल्व्ह करणार आहात? इश्यू तो भरपूर आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे, दुसरा प्रश्न रस्त्यांचा आहे आणि तिसरा म्हणजे पेट्रोलियमचा आहे. ट्रॅफिक पण मेन खूपच, म्हणजे चौकांमध्ये ट्रॅफिकचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहात जर निवडून आलात तर? 100% पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार का? कारण ह्या भागामध्ये पाणी येतं बरोबर, पण काही राजकीय खेळी असल्यामुळे पाण्याचा प्रश्न त्या गल्ली सोडणार नाही. काही कारणास्तव लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. वाघोलीमध्ये आत्ताच शिरोळचे आमदार माऊली कटके यांनी वाघोली 6 पाण्याच्या टाक्या आत्ताच त्यांनी नारळाचं भूमिपूजन केलेलं आहे. त्यांनी आता 35 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या 6 घेतलेल्या आहे. 172 किलोमीटर पाण्याची लाईन वाघोलीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न माऊली कटके शिरोळचे आमदार असतील आणि आम्ही सर्व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत आहोत. त्यामुळे वाघोलीचा प्रश्न सोडत असताना सगळ्यात जास्त आम्हाला खराड्यामध्ये पाण्याची टंचाई बसत आहे. ते म्हणजे सोसायटी धारक असेल किंवा आमचे बागामधील लोकसंख्येतली जी बोराटे वस्ती असेल, तिटे वस्ती असेल, खोळेवाडी असेल, राजाराम पाटील नगर असेल, या भागात लोकांना ज्या रस्ते, खड्डे आणि पाणी या प्रश्न खूप मूलभूत गरजा अजिबात पूर्ण झाले नाही. गेले 15 वर्ष आलेले आहे, ते रस्ते आहे तसेच आहे. आपलं ट्रॅफिक इथे प्रचंड जाम होतं. चौकांमध्ये अर्धा तास तर शाळेच्या गाड्या, ते पाण्याचे टँकर, या सगळ्या गोष्टींची प्रचंड कोंडी वाघोलीमध्ये. त्यामुळे इथं राहायला यायचं कोणाला किंवा घर घ्यायचं म्हटलं की पहिला ट्रॅफिक म्हणून लोक नाही म्हणतात. तर तो प्रश्न तुम्ही कितपत सिरियसली हँडल करणार आहात? पुण्याचा भाग तसं पाहिलं तर पुण्याचे एक विद्यापीठ आपलं माहेरघर आहे, दररोज चालतं. पण वाघोली जे आता नव्याने जे वाढत आहे गेले 10-12 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये वाढती लोकसंख्येनुसार त्यात विद्यापीठ असतील, शाळा असतील किंवा खानक्रेशर असेल किंवा MIDC असेल, या भागाचा पूर्ण केंद्र आणि राज्यामध्ये आमचे माऊली कटके आमदार असल्यामुळे राज्य सरकारला पूर्णपणे त्यांनी एका वर्षामध्ये अभ्यास करून येरवडा ते शिरूर इथपर्यंत 55 किलोमीटरचा एक फ्लावर त्यांनी मंजूर केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आत्ताच भूमिपूजन होणार आहे, टेंडर पण ओपन होण्याची शक्यता झालेलीच आहे. आत्ताच माऊली आपण सांगितलं की ज्या भागाचा प्रश्न आहे त्या DPR नवीन करणार आहे. कारण जेव्हा आपलं नगर रोडचं काम चालू होणार आहे त्यासाठी DPR महत्त्वाचं आहे. कारण जे रिंग रोड रस्ते, RP रस्ते, ते रस्ते आपण पूर्णपणे करायचा प्रयत्न करू महानगरपालिकेतून. आत्ताच त्या भागामध्ये जी लोकसंख्या वाढतीनुसार जे ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्यासाठी हा RP रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न माऊली कटके आणि आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या एरियातला तो आहे म्हणजे वाढती गुन्हेगारी. त्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे या एरियामध्ये. त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? आत्ताच पेट्रोलियम खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आत्ता एक 4 दिवसापूर्वी घटना घडली चंदनगर खराडीमध्ये. म्हणजे संध्याकाळी 5-6 टायमिंगलाच खूप मोठा एक मर्डर झालेली. ते कोणी केले, काय केले ते आता पोलीस संघटना बघत आहे. आणि वाघोली आणि खराडेमध्ये IT कंपनी असेल आणि विद्यार्थी शाळा असेल, कॉलेज असेल, यासाठी मी माझा पहिला प्रश्न असणं पेट्रोलियम जास्त वाढवणार, जेणेकरून आपल्या महिला, आपले मुलगा कशी आपल्या फॅमिलीसाठी संरक्षण देण्यासाठी पेट्रोलियमसाठी मी पूर्णपणे अभ्यास करणार आहे. तुम्ही उपसरपंच आधी राहिलेला आहात,
पण तरी सुद्धा लोकांनी अशा कुठल्या कारणासाठी तुम्हाला यावेळेस पण निवडून द्यावं? 100% गेले 15 वर्ष 20 वर्षाला आम्ही गावाची समस्या सोडत असताना लोकांना माहिती आहे सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला निवडलं जातं. आम्ही असं कुठल्याच परिस्थितीने लोकांना डावलत नाही. मग ते रात्रीचे 10 वाजले किंवा सकाळी 6 वाजले तरी आम्ही लोकांचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या सगळ्या घरातमध्ये आमचे मोबाईल नंबर असतात, कारण त्यांना माहिती एकच व्यक्ती असा आहे की समीरराव बाडळे हा प्रत्येक जनसेवेचा आवाज उठवून तो सर्वसामान्य न्याय द्यायचं काम करत असतो. म्हणून लोकांनी आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टीनी आणि सर्वांनी माझा एक विश्वास ठेवून मला ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. तुम्हाला पुणेकर न्यूजकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. का आबा सर्वसामान्यांचा आवाज महानगरपालिकेपर्यंत पोहोचवणार का, हा येणारा काळच ठरवेल. 15 जानेवारीला निवडणुका आहेत, तेव्हा निर्णय होईलच या गोष्टीचा. तोपर्यंत पाहत रहा पुणेकर न्यूज.